नमस्कार, मनालीज फूड फॉर सोनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। उन्हाळा आला की सगळ्यात पहिल्यांदा आठवण होते ती कैरीची, आणि कैरी म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं आणि आठवण होते ती कैरीच्या लोणच्याची। आता कैरीचं जे वर्षभराचं लोणचं आहे तोपर्यंत ते घालूपर्यंत एवढी कोण वाट बघणार, ते घालूयातच आपण निवांत। पण आत्ता आपण करतोय कैरीचं अगदी 2 ते 3 दिवस टिकणारं छान ताजंसं लोणचं। त्याच्यासाठी जी मोठी कैरी असते ती कैरी व्यवस्थित धुवून वरून स्वच्छ पुसून त्याचा चीक व्यवस्थित काढून आपण त्या कैरीच्या अशा फोडी करून घ्यायच्यात। त्या फोडी करताना खूप बारीक फोडी करायच्या नाहीत किंवा खूप मोठ्या करायच्या नाहीत। हे लोणचं चवीला आंबट गोड आणि थोडंसं तिखट असं छान लागतं। त्यामुळे मी इथं 5 टीस्पून साखर घेतली आहे। इथं आपण घेतलाय 3 टीस्पून केप्रच्या लोणच्याचा मसाला, जो तयार मसाला असतो तो मसाला। त्याच्यानंतर आपण घेतली इथं 1 टीस्पून मोहरीची डाळ जी तयार मिळते, आणि चवीप्रमाणे मीठ। तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर आहे घरातली मोहरी, ती पाटावर वाटून सुद्धा आपण याच्यात घालू शकतो। आता इथं आपण सगळा मसाला हा एकत्र करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी केप्रचं जे लोणच्याचा मसाला आहे तो मसाला, त्याच्यामध्ये साखर, त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि जी मोहरीची डाळ घेतली आहे तो सगळा मसाला आपण एकत्र घालून घ्यायचा आणि तो एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित घालून। हे लोणचं 2 ते 3 दिवस अगदी छान टिकतं। तुम्हाला गरज वाटत असेल तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं। खरं तर हे लोणचं एवढं टिकतच नाही, इतकं छान होतं की पटकन संपतं। सो उन्हाळ्यात जेवताना कडेला आपल्याला काहीतरी चवीला छान असं चटकदार हे लोणचं अगदी मस्त होतं। आता याची फोडणी महत्त्वाची, खमंग अशी छान फोडणी करायची। सो इथं मी 5 टीस्पून तेल आपण तापवायला ठेवलं आहे। आपल्याला हे तेल छान कडकडीत करायचं आहे, अगदी त्याला थोडीशी वाफ यायला लागेल इतकं आपल्याला ते तेल गरम करायचं आहे। आणि तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपण घालायचे आहेत मोहरी। इथं आपण 1 टीस्पून मोहरी घातली आहे, आणि मोहरी छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून हिंग। हिंगसुद्धा छान कडकडला पाहिजे, फक्त ही फोडणी जळणार नाही याची काळजी घ्यायची। तेल चांगलं तापलं पाहिजे पण जळालं नाही पाहिजे। आता हिंग टाकून त्याच्याच बरोबर आपण हिंग टाकला की आपण असा हिंग मस्त चुरचुरला की त्याची खमंग मस्त अशी फोडणी बसली की आपण गॅस बंद करायचा आहे। आणि मग गॅस बंद करून मग मी याच्यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट टाकलं। तुम्हाला लाल तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटाची क्वांटिटी वाढवू शकता। आता हा मी गॅस बंद करून लाल तिखट टाकलं आहे, तेव्हा हा चुरचुरीत मसाला मात्र आपल्याला गरमच, हे गरम कडकडीत झालेलं तेल, फोडणीचं तेल आपल्याला ह्या मसाल्यावर घालायचं आहे। आणि सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे साखर, मीठ, मसाला, हिंग हा सगळा छान एकजीव होतो। पण आता हा मसाला मात्र आपण गार झाल्यावर मग या फोडींवर घालायचा आहे, कारण जर गरम असताना हा असाच मसाला घातला तर फोडींचा जो करकरीतपणा असतो तो जाऊन या वाफेनं फोडी सगळ्या मऊ होतात। त्यामुळं तेल कडकडीत करून मसाल्यावर घालायचं, पण मसाला मात्र पूर्ण व्यवस्थित गार झाल्यावर मगच आपण आपल्या केलेल्या कैरींच्या फोडींवर घालायचं, म्हणजे लोणच्याच्या फोडी छान करकरीत होतात पण मसाला मात्र कडकडीत तेल घातल्यामुळं अगदी छान असा खमंग मसाला होतो। आता इथं व्यवस्थित गार झालाय सगळा मसाला, साधारण अर्धा 1 तासानं मग मी हा सगळा मसाला या आपल्या बारीक जे आपण व्यवस्थित कैरीचे तुकडे करून घेतले त्याच्यावर हा व्यवस्थित मसाला घालून तो सगळ्या फोडींना व्यवस्थित लागेल असं आपण एकजीव करून व्यवस्थित ते मिसळून घ्यायचं। आणि मग 1-2-3 तासांनी हा मसाला छान मुरून त्यातल्या कैरीला या मिठानं साखरेनं पाणी सुटून मग तुम्हाला त्याला कडेला छान खार, जो लोणच्याचा खार असतो तो सुटलेला दिसतो। हे लोणचं रोजच्या जेवणात घ्यायला, कुणी पाहुणे येणार असतील तर कडेला पटकन करायला खूप सुंदर लागतं आणि खूप छान होतं। तेव्हा ह्या उन्हाळ्यात जेव्हा आता बाजारात मस्त ताज्या ताज्या कैऱ्या येतात तेव्हा हे कैरीचं लोणचं आवर्जून करून बघा। याला तुम्ही लोणच्याची कैरी असेल तरी चालते, किंवा जी तोतापुरी कैरी असते त्याचं सुद्धा हे लोणचं छान होतं। असा हा मस्त सगळीकडे मसाला लागलाय, ताजी ताजी सुद्धा एखादी फोड तोंडात टाकली की कैरीचा आंबटपणा, त्याला लागलेलं मीठ, साखर आणि गोडसर अशी चव इतकी सुंदर लागते। आता हे लोणचं 1-2-3 तासांनी छान मुरलंय
आणि मिठाचं आणि ह्याचं छान त्याला पाणी सुटून छान खार तयार झाला आहे। सो असं हे लोणचं गरमागरम पराठे असतील तर पराठ्याबरोबर, तव्यावर खरपूस भाजलेल्या पोळीबरोबर, चपातीबरोबर लोणचं अगदी छान लागतं। तेव्हा हे असं कैरीचं ताजं ताजं मस्त असं खमंग तोंडाला पाणी सुटणारं लोणचं आवर्जून करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसं लागतंय ते। तुमच्याकडे असं ताज्या लोणच्यांची दुसरी कुठली रेसिपी असेल तर तीही कमेंट्समध्ये अवश्य द्या। आणि मनालीज फूड फॉर सोलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जेवढी सबस्क्रायबरची संख्या वाढेल तेवढेच मला व्हिडिओ करायला उत्साह येईल। थँक्यू।